कर्णाने जेव्हा मृत्यूच्या वेळी माझा या सगळ्यात काय दोष होता, महाभारतात कर्णाने श्रीकृष्णाला विचारले, माझ्या आईने माझा जन्म होताच मला सोडून दिले. मी अवैध मूल म्हणून जन्म घेतला, हा माझा गुन्हा आहे का? याचबरोबर द्रोणाचार्यांनी मला क्षत्रिय मानले नाही म्हणून मला शिकवायला नकार दिला. ही माझी चूक होती का? परशुरामजींनी मला शिकवले आणि मला शापही दिला की युद्धात स्वतः सिद्ध करण्याच्या वेळी मी माझे शिक्षण विसरेन, कारण त्यांनी मला क्षत्रिय मानले. चुकून माझ्या बाणाने एक गाय मेली आणि मला गोहत्येचा शाप मिळाला. द्रौपदीच्या स्वयंवरात माझा अपमान झाला, कारण मला कोणत्याही राजघराण्यातील कुलीन मानले जात नव्हते. माझ्या आई कुंतीनेही तिच्या इतर मुलांचे रक्षण करण्यासाठी मी तिचा मुलगा असल्याचे सत्य स्वीकारले. मला जे काही मिळाले ते दुर्योधनाची दया. मग मी दुर्योधनावर निष्ठा ठेवणे चुकीचे आहे का? यावर श्रीकृष्ण मंद हसले आणि म्हणाले, दानवीर कर्णा, माझा जन्म तुरुंगात झाला. माझा जन्म होण्यापूर्वी माझा मृत्यू माझी वाट पाहत होता. माझा जन्म झाला त्या रात्री मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे व्हावे लागले. तुझं बालपण रथांच्या छायेत, घोडे आणि बाणांच्या छायेत गेलं. पण मी गायी चरून वाढलो. मला चालताही येत नव्हते तेव्हा माझ्यावर जीवघेणे हल्ले झाले. सैन्य नाही, शिक्षण नाही, गुरुकुल नाही, महाल नाही. माझे मामा मला त्यांचा सर्वात वाईट शत्रू मानत होते. जेव्हा तुम्हा सर्वांकडून तुमच्या शौर्याबद्दल तुमच्या गुरूंकडून आणि समाजाकडून कौतुक होत असे, त्यावेळी माझे शिक्षणही झाले नव्हते. मोठे झाल्यावर मला सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली. तुला तुझ्या आवडीच्या मुलीशी लग्न करण्याची संधी मिळाली, माझ्या आत्म्यात राहणारी मलाही मिळाली नाही. मला राजकीय कारणांमुळे अनेक लोकांशी लग्न करावे लागले किंवा ज्या स्त्रियांची भूता राक्षसपासून सुटका केली त्यांच्याशी मला लग्न करावे लागले. जरासंधाच्या क्रोधामुळे मला माझे कुटुंब यमुनेतून हलवून समुद्राकाठी दुर्गम प्रांतात स्थायिक व्हावे लागले. त्यावेळी जगाने मला भित्रा म्हटले. दुर्योधनाने युद्ध जिंकले असते तर विजयाचे श्रेय तुला मिळाले असते, पण धर्मराजाच्या विजयाचे श्रेय अर्जुनाला मिळाले. कौरवांनी त्यांच्या पराभवासाठी मला जबाबदार धरले. अरे कर्णा, कोणाचेही जीवन आव्हानांपासून मुक्त नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात सर्व काही ठीक नसते. दुर्योधनात काही उणीवा होत्या, तर काही युधिष्ठिरातही होत्या. सत्य काय आणि बरोबर काय, आम्ही आमच्या आत्म्याच्या आवाजाने हे स्वतःसाठी ठरवतो. आपल्यावर किती वेळा अन्याय झाला याने काही फरक पडत नाही. किती वेळा आपला अपमान झाला याने काही फरक पडत नाही. आपल्या हक्कांचे किती वेळा उल्लंघन झाले याने काही फरक पडत नाही. आपण त्यांना कसे सामोरे जातो हे महत्त्वाचे आहे.